वर्धापन दिन आहे, त्यानिमित्त संचालक कदम सर आणि कदम मॅडम यांना प्रथमतः मी शुभेच्छा देतो आणि मान्यवरांचं स्वागत तर झालेलंच आहे. आता या जावली करिअर अकॅडमीचा इतिहास प्रत्येकाने सांगितलेलाच आहे. आता मी या जावली करिअर अकॅडमीचा जिवंत साक्षीदार, पहिल्या सेकंदापासून ते आतापर्यंतचा. जास्त काही बोलणार नाही, खूप बोलण्यासारखं आहे, बोलायचं पण आहे, परंतु वेळ खूप कमी आहे. थोडक्यात सांगेन की आज सर्व विद्यार्थी मान्यवरांनी सुद्धा सांगितलं की सरांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्या संदर्भात सगळेच जण मेहनत घेत आहेत, विद्यार्थी पण यातून सुद्धा खऱ्या अर्थाने जरी हे रुग्ण आता मोठं झालं असलं तरी खऱ्या अर्थाने संस्थापक या नात्याने जरी कदम सर या अकॅडमीचे पाया असले तरी खऱ्या अर्थाने या अकॅडमीचा खरा कळस कदम मॅडम. पाया रचण्याचं काम सरांनी केलंय आणि आता याला कळसापर्यंत नेलंय आणि याला पूर्ण 12 वर्ष झालेत. आता ही अशीच पुढची ही आणखी 12 काय 50 वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्षापर्यंत आम्ही या अकॅडमीचं वर्धापन दिन पाहणार आहोत आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तर सरांनी सांगितलेलं आहे की किती अडचणी आल्या अकॅडमीमध्ये आम्हाला यश मिळवण्यासाठी. अनेक जण या अकॅडमीमध्ये काही यशस्वी विद्यार्थी बसलेले आहेत, काही मान्यवर बसलेले आहेत, उद्योग क्षेत्रातील आहेत की खडतर असतं प्रत्येक एखादं यश मिळवणं, एखादी संस्था चालवणं किंवा एखादी शैक्षणिक संस्था चालवणं किंवा एखादा उद्योग उभा करणं याच्यासाठी खूप खडतर मेहनत घ्यावी लागते आणि ही मेहनत सरांनी घेतली, परंतु ती थोडक्यात कशा पद्धतीने त्यांनी यश मिळवलं हे मी तुम्हाला सांगितलं आणि सुरुवातीला सांगितलं याचा साक्षीदार मी आहे. तर एक मला गोष्ट आठवते, इथं आपले पत्रकार बंधू भगिनी पण आहेत. ज्या वेळेला रतन टाटा हे भारतातील सगळ्यात मोठे उद्योगपती म्हणून ओळखले जातात भारतभर आणि त्यांना जे यश मिळालेलं आहे ते संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी कशा कशा पद्धतीत मिठापासून ते 32 चाकी वाहनांपर्यंत यश मिळवलं आणि ते उद्योग क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत. तर त्यांना पत्रकारांनी विचारलं की आप इतनी बड़ी सक्सेस आपको मिली है तो कैसी मिली? तर त्या रतन टाटाने आपल्या पूर्ण आयुष्यातलं सक्सेस फक्त एका वाक्यामध्ये उत्तरात सांगितलं की मैं अपनी सक्सेस मैं अपने डिसीजन और एक्शन में गैप नहीं रखता, इसलिए मैं पा रहा हूं. म्हणजे काय तर मी माझ्या निर्णय शक्तीमध्ये म्हणजे एखादा निर्णय घेतला की मी तो निर्णय घेतो आणि त्याच्यामध्ये कृती करण्यासाठी फरक सोडत नाही म्हणजे उद्योग क्षेत्रातील महान व्यक्तिमत्व आहेत, त्यांना माहिती आहे की एखादा निर्णय घेतला की त्याला कृती करावी लागते पटकन. तशाच पद्धतीने सरांनी 2013ला त्यांच्या सोबतच मी होतो, 2013ला त्यांनी निर्णय घेतला की आपल्याला असं आपल्या तालुक्यामध्ये करायचंय आणि त्या पद्धतीने पावलं उचलायला कृती करायला सुरुवात केली आणि आज कृतीचं फळ खूप मोठं आहे. आज विद्यार्थी बरेच विद्यार्थी आहेत, आम्ही पण पाहतोय शेकडो विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा